आनंदी आयुष्य जगायचं असेल तर आज आपण पाहणार आहोत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा. हे सगळं फ्री आहे. आनंदी आयुष्य जगायचं असेल तर त्याला कोणते तरी ध्येय बहाल करा. अपेक्षा आणि दुःख हे दोन्ही हातात हात घालून येतात. अपेक्षा केली तर ती पूर्ण झाली तर येणारे पूर्ण झाली नाही तर येणारं दुःख हे ठरलेलं. अपेक्षापूर्ती होताच आनंद होतो, पण आनंदाचे क्षण खूप कमी येत असतात. तुम्ही काय मिळवले आहे यापेक्षा तुमच्याकडे कशातून काय मिळवले हे महत्त्वाचे. यशाच्या धुंदीत बुद्धी गहाण टाकू नका. पैसा ही अशी गोष्ट आहे जी नसली तरी स्वस्त नसते आणि असला तरीही. बुद्धी हे माणसाला मिळालेले सर्वश्रेष्ठ वरदान आहे. यश मिळवणे म्हणजे केवळ श्रीमंती प्रसिद्ध होणे नव्हे. तुम्ही कुणीतरी असा, पण एक चांगली व्यक्ती असा. मर्यादांची जाणीव असावी, पण सामर्थ्याकडे दुर्लक्ष नको. नाउमेद करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. देव नेहमी आपल्यासोबत अवतीभोवती असतो. त्याला ओळखायला शिका. विश्वास निर्माण व्हायला वर्ष जातात, नष्ट व्हायला काही क्षण पुरतात. वाईट काळात नेहमी म्हणावे, हेही दिवस जातील. सरावाने माणूस तज्ज्ञ बनतो. काळ सर्वशक्तिमान आहे. किती खोल घाव काळाच्या ओघात भरून निघतात तर कधी मिटूनही जातात. म्हणून खूप प्रयत्न करूनही एखादी समस्या सुटत नसेल तर ती काळावर सोपवावी. काळाच्या पोटात त्याचे उत्तर जरूर असते. दुसऱ्यांनी मारलेले टीकेचे दगड पायाखाली घालून जो खंबीरपणे उभा राहतो तो यशस्वी होतो. म्हणून टीका होकारात्मकरित्या स्वीकारा. प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते, म्हणून काही बनवून दाखवायचे असते. पण अशी नुसती इच्छा बाळगून काही होत नाही. त्यासाठी लागणारे परिश्रम, प्रयत्न, योग्य सांगड घालणे जरुरी असते. सौंदर्य ही देवी देणगी आहे, पण ती फक्त शरीरासौंदर्यापुरती मर्यादित नसावी. सौंदर्य हे मनासाठी असावे, कृतीत असावे. कोणतीही कृती दुसऱ्याच्या चांगल्यासाठी घडली की ती सुंदर होऊन जाते. शरीर सौंदर्यापेक्षा असे सौंदर्य महत्त्वाचे. यश म्हणजे केवळ पैसा, प्रसिद्धी नव्हे, तर समाजात तुमची प्रतिष्ठा किती आहे, तुम्ही सत्तेवर आहात किंवा नाही, यापेक्षा तुमची लोकप्रियता किती आहे याला महत्त्व आहे. तुम्ही सिनेमातील स्टार नसूनही तुम्ही सर्व थरात लोकांमध्ये लोकप्रिय असाल तर तुम्ही यशस्वी आहात. कुतूहल वाटणे हे व्यक्तिमत्व जिवंत असल्याचे लक्षण आहे, पण कुतूहल प्रगतीच्या मार्गावर असावे. दुसऱ्याची खाजगी गोष्टीत अतिक्रमण करणारे, त्यांची उणीधुणी काढणारे नसावे. योग्य कुतूहल माणसाला पुढे नेते, अयोग्य कुतूहल गोत्यात आणते. पुढे जायचे असेल तर मागच्या चुका उगाळत बसू नका. मागच्या चुकांची दखल हवीच, पण चुका उगाळत बसला तर नवे काही करायची उमेद राहणार नाही. म्हणून पुढच्या प्रवासात चुका होऊ नये एवढ्याच मागचे चुकांचा उपयोग करून घ्यावा. माहिती आवडली तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा. हे सगळं फ्री आहे. आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक देखील करा. चुस्ती फुर्ती तंदुरुस्ती का फल. सर्दी, खोकला, कफ, निमोनिया, उलटी, टायफॉइड, अजीर्ण, पोट खराब होणे, पोटातील मलबद्धता, मुरड, लठ्ठपणा कमी करणे यासाठी लिंबू पाणी किंवा काळं मीठ घालून लिंबू सरबत घेऊ शकता. कावीळ झाल्यास लिंबू, त्यावर खाण्याचा सोडा टाकून पहाटे चोखावे. कावीळ बरी होते. मुरड कमी होण्यासाठी लिंबाचा रस गरम करून त्यामध्ये सौंधव, मीठ, खडीसाखर टाकून घ्यावे. बद्धकोष्ठता म्हणजेच कडकी, लिंबा आणि कडकी वेगवेगळे आहे. लिंबाच्या रसात हळद टाकून त्याची वाफ येऊ द्यावी आणि ते खाल्ल्यानंतर अंगास लागते. शरीरात सदृढ दिसते. लिंबाचा रसात मिरपूड टाकून घेतल्यास पोटाच्या तक्रारी दूर होतात. लहान मुलांना दूध पचत नसेल तर अर्धा ते 1 चमचा लिंबाचा रस पाजावा. वयोमानानुसार साखर व लिंबाचा रस
डोक्यांमध्ये उवा झाल्यास लावल्यास घासल्यावर त्यामध्ये उवा जातात. कुरूप भवरी नष्ट करण्यासाठी लिंबाचा काप करून त्यावर रात्री जिथे कुरूप किंवा काटा किंवा दसकट मोडले आहे त्या ठिकाणी सुईने टोकरावे व त्यावर लिंबावर हळद टाकून कापडाच्या साह्याने ते दसकट किंवा काटा मोडला आहे त्यावर जे टोकरलं आहे त्यावर हा लिंबाचा रस फोड ठेवून कापडाने बांधून ठेवावे. रात्रभर सरकणार नाही अशा पद्धतीने अर्ध लिंबू हे असं 2-3 दिवस केल्याने काटा किंवा दसकट जे पायात शिरले आहे ते मनानेच वर येते. म्हातारपणी, अर्धांगवायू, तसेच डायबिटीस, त्वचेवरच्या सुरकुत्या, उष्णतेमुळे स्किन डॅमेज होणे इत्यादी त्रास लिंबू पाणी पिल्याने दूर होतात. रक्ताची कमी, अनिमिया म्हणजे चक्कर येणे दूर होते. कॅन्सरपासूनही बचाव होतो. मळमळ, छातीत जळजळ होणे यामध्ये देखील लिंबू सरबत किंवा लिंबू पाणी उपयोगी पडते. तज्ज्ञांच्या मते यकृतासाठी लिंबू टॉनिकचे काम करते. हृदयासाठी, उच्च रक्तदाबात रामबाण आहे लिंबू पाणी. पोटॅशियम भरपूर असल्याने उच्च रक्तदाबात, मळमळ आणि भीती तसेच मानसिक ताणही दूर होतो. गळ्याचा संसर्ग दूर करण्यासाठी गळ्याशी संबंधित समस्या किंवा टॉन्सिलची समस्या असल्यास लिंबामुळे खूप फायदा होतो. 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. ह्यामुळे हमखास फायदा होईल. काही लोकांचा असा गैरसमज आहे की लिंबू खाल्ल्याने सर्दी खोकला होतो, पण वस्तुस्थिती ही आहे की अधिक सर्दी खोकल्यावर लिंबू हे रामबाण औषध आहे. खूप सर्दी झाली असल्यास 2 लिंबांचा रस उकळून कोमट केलेल्या पाण्यात अर्धा लिटर पाण्यात घालावा. त्यामध्ये मध घालून गोड करून रात्री झोपताना घ्यावा. रोग्यास द्यावा. वाऱ्यावर फिरू नये, कोमटच प्यावे व लगेच झोपावे. त्वचा सुरकुत्या, उन्हापासून संरक्षण, रक्ताची कमतरता दूर करते लिंबू पाणी. त्वचेची हानी टाळते. नायट्यामध्ये लिंबू रस, कापूर आणि खोबरे तेल मिक्स करून लावल्यास नायटा दूर होतो. त्वचेवरील काळे डाग लिंबू सोडा लावल्याने दूर होतात. चेहऱ्यावर लिंबू आणि मध लावल्याने चेहरा गोरा आणि सुंदर होतो. सर्व प्रकारसाठी उत्तम, त्वचेसाठी उत्तम आहे. अगदी ज्यांना ॲलर्जी असल्यास लिंबू टाळावे. इतर वेळेस सगळ्यांना ते चालते. त्रास जाणवल्यास किंवा प्रकृतीस नुकसान होत आहे असे जाणवल्यास लिंबू बंद करावे किंवा तुमच्या पहिलेच ॲलर्जीत असेल तर. लिंबू पाणी 1 चमचा साखर, चिमूटभर मीठ, काळं मीठ, फायदा करते आपल्याला लिंबू पाणी. लिंबू आपल्या घरातील सेवक आहे, समाजाचा हुशार वैद्य आहे आणि देशासाठी मोठा वैज्ञानिक आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली ते सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करून कमेंट करून नक्की सांगावे. आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करावा आणि लाईक देखील करावा. हे सगळं फ्री आहे. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद. तसंच लिंबू अजून कशात उपयोगी येते तर त्वचेचे खवडे आलेले असल्यास
खोबरे तेल 10 मिली आणि लिंबाचा रस आणि 2 ग्राम कापूर त्यावर लावल्याने खवडे बरे होतात. तसंच तहान लागत नसल्यास, पोटात दुखत असल्यास संबंधित लिंबाचा रस आणि थोडीशी साखर घालून पिल्याने ताबडतोब थांबते. तर 2 चमचे आल्याचा रस, 4 चमचे लिंबाचा रस, थोडे पिठी साखर किंवा साखर एकत्र करून घेतल्यास पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची पोटदुखी असल्यास ताबडतोब थांबते. अजीर्ण झाले असेल तर लिंबू वाडवे कापून त्यावर चिमूटभर सुंठ, 2 दाणे सौंधव निखाऱ्यावर ठेवून गॅस खदखदू द्यावे आणि कोमट झाल्यावर वारंवार चोखत राहावे. अजीर्णापासून होणारा विकार, ओकारी, करपट पोटफुगी वगैरे विकारावर साप नाहीसे होतात. कृमी असतील पोटात म्हणजेच जंत नेहमी थोडे थोडे दुखत असेल तर दिवसातून 3 वेळा लिंबाचा रस 2-2 चमचे पीत जावे. कृमी 4 दिवसात नाहीशा होतात. सांधे दुखत असल्यास, फार मेद वाढून श्वास लागत असल्यास, धाप लागत असल्यास, पित्त पडत असून खोकला येत असल्यास त्यावर लिंबू रस 1 चमचा साखर घालून घ्यावी. पित्तविकारामध्ये लिंबू साखरेचे सारखे औषध नाही. पित्त पडत असल्यास लिंबू सरबत घ्यावे. पित्त बसते. कॉलरा प्रतिबंधक म्हणून रोज लिंबू खावे. कॉलरा होणार नाही. लिंबूची राख, वाळलेले लिंबू जाळून तयार केलेली राख मधात घालून चाटण एक वरचेवर चाटीत गेल्यास उचकी थांबते. ओकारी ही ह्या राखेचा फार उपयोग होतो. लिंबाचे सरबत नित्य शौचास साफ होते. दिवसेंदिवस म्हणजेच भूक कमी लागत जात असेल विकार रोज रात्री भोजनानंतर झोपण्यापूर्वी लिंबू सरबत घ्यावे. अर्धा ते 1 कप पाण्यामध्ये 1 चमचा लिंबू रस, साखर थोडीशी आणि थोडे काळे मीठ टाकून 5-7 दिवस असे घेतल्यास नित्य शौचास साफ होते आणि लागलीच भूकही वाढते. लठ्ठपणा कमी होण्यास नित्य जेवण झाल्यावर 10 मिलीग्राम चमचे लिंबाचा रस 1 कप ऊन पाण्यात घालून घेत जावे. 42 दिवसाच्या आत मेद साफ झडून जातो. हा प्रयोग वैद्याच्या सल्ल्याने करावा. खवडे होत असल्यास मगाशी सांगितले आहे. लघवी होत नसल्यास लिंबाच्या बिया ठेचून बेंबीत भराव्यात. वर ताकाची आगर थंड पाण्याची धार धरावी. लघवी होते. व लहान मुलांना 6 वर्षाच्या आतील मुलांना हा प्रयोग फार लागू पडतो. ज्यांचे पित्त पडत नाही, डोके दुखते त्यांनी सकाळी पित्त ओकारी काढून पाडीत जावे. म्हणजे जिभेवर सकाळी 2 बोटे ठेवून पडजीभ लोटावी, मागे पुढे सरकवावी. शेवटी पित्त पडते. आजारी पण दूर होते. डोकेदुखी पित्तामुळे होत असेल तर ते आंबट पाणी पडते. हे म्हणजे पित्त व पांढरा कफ असतो. लिंबू शरीरास योग्य बांधा ठेवते. जाडसर असेल तर पातळ व हाडकुळा असेल तर मांसयुक्त बनवते. तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा. हे सगळं फ्री आहे. आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद.